नमस्ते, जय श्रीराम. बोला. आजचा जे आपलं लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण प्रश्न उत्तर आणि तुमच्या शंकांचं निरसन करणार आहोत. तर त्यामुळे तिथे तुमच्या कोणत्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. कोणाला प्रश्न शंका काही विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. बोला. कोणाला काही विचारायचं आहे? कोणाला काही प्रश्न आहे? कुलकर्णी साहेब. हा, ते बाकीचे विचारतील म्हणून नाही, थांबलोय. राहू दे, राहू दे. ते विचारेन मी. काय सगळे काही विचारणार नाही. कोणी तुम्ही विचारा, तुम्हाला काही विचारायचं असेल. मला असं विचारायचं होतं की हे जे काय ग्रहांची स्थिती वगैरे असते पत्रिकेमध्ये, हा. वेगवेगळी कॉम्बिनेशन असतात, समोरासमोर समसप्तकात असतात. तर हा. ह्याच्यावरती पण काही असे उपाय असतात का, जेणेकरून ते त्यांचा इफेक्ट, वाईट इफेक्ट असेल तर कमी होईल, किंवा चांगला इफेक्ट असेल तर आपल्याला चांगला मिळू शकेल, असे उपाय असतात का? नक्की. ज्योतिषशास्त्र हे उपायांचं शास्त्र नाहीये. मी आधी म्हटलं तुम्हाला की नक्की याच्यामध्ये उपाय असतात, परंतु त्याच्यानंतरचं विश्लेषण असं आहे की ज्योतिषशास्त्र जे आहे तर ते उपायांचं शास्त्र नाहीये. ज्योतिषशास्त्र हे केवळ आणि केवळ निदानाचं शास्त्र आहे. तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचं निदान करता येतं. जसं की एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे शनी राहूची युती आहे, किंवा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये रवी राहूची युती आहे, आणि आपण त्या शनी राहूच्या युतीला तिथे प्रेतशाप योग म्हणतो, रवी राहूच्या युतीला आपण तिथे पितृदोष म्हणतो. तर अशा प्रकारचे जे काही योग आहेत तर ह्या योगांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा हे योग आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून फक्त ओळखता येतात, आणि त्याचे परिणाम काय होतील, जातकाच्या जीवनात काय घटना घडतील, जातकाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल, कोणत्या गोष्टीत अडथळे येतील, कोणत्या गोष्टीमध्ये त्याला कसे कसे परिणाम मिळतील, याचा आपण पूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये करू शकतो. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये याचे कुठल्याही प्रकारे उपाय उपलब्ध नाहीत. उपाय केवळ आणि केवळ तंत्र विद्येमध्ये आहेत. जी तंत्रविद्या मंत्राच्या माध्यमातून आणि यंत्राच्या माध्यमातून आणि स्वतः तंत्राच्या माध्यमातून तिथे आपण उपयोगात आणू शकतो, आणि त्याच्या अनुसरून आपण आपल्याला आपल्या गरजेनुसार जे काही हवं आहे ते आपण त्याच्यामध्ये प्राप्त करू शकतो, किंवा जी काही आपली समस्या असेल, अडचण असेल, तर त्याच्यावरती आपण तिथे समाधान मिळवू शकतो. हे तंत्राच्या माध्यमातून उपलब्ध होतं. जसं आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला तिथे आपण मंत्र म्हणतो, कुठल्याही तऱ्हेचा मंत्र म्हणतो, तर कुठल्याही तऱ्हेचा मंत्र जेव्हा आपण म्हणत असतो तर त्यावेळेला तो मंत्र एखाद्या देवतेचा असतो, किंवा एखाद्या ग्रहाचा असतो, किंवा त्या नक्षत्राच्या संबंधित देवतेचा असतो. अशा प्रकारचे हे मंत्र असतात. आणि त्या मंत्रांचं उच्चारण केल्याच्या नंतर, विधिवत उच्चारण केल्याच्या नंतर, कोणता मंत्र कुणी म्हटला पाहिजे, या सगळ्या गणितांचा विचार केल्याच्या नंतर काही वेळेला असं होतं की आपण कोणताही मंत्र कुणालाही देतो आणि तो मंत्र मग तिथे लाभदायक ठरत नाही, उलट त्या व्यक्तीला काही अंशी त्रास व्हायला लागतो. जेव्हा अशी परिस्थिती तयार होते त्यावेळेला तिथे काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकतात, आणि त्या जातकाची परिस्थिती आणखीन बिघडत जाते. जसं काही वेळेला एखाद्या जातकाला गायत्री मंत्र दिला जातो, बरोबर आहे. तर गायत्री मंत्र जो आहे, हा गायत्री मंत्र शापित आहे, हे किती लोकांना माहिती आहे? तर हे अनेकांना माहितीच नसतं की गायत्री मंत्र शापित आहे, आणि गायत्री मंत्र करण्याआधी त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे तो शापित आहे तर त्या बाबतीमध्ये तिथे तुम्हाला त्याचं निर्मूलन म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. आणि जर आपण त्या गोष्टी केल्या तरच तो गायत्री मंत्र आपल्याला लाभदायक ठरतो. अन्यथा तो मध्येच कुठेतरी ब्रेक होऊन जातो. मग आपल्याला एखादा जातक असं सांगत असतो की मी 4-5 वर्षापूर्वी गायत्री मंत्र करायचो होतो, त्यावेळेला माझी परिस्थिती खूप चांगली होती आणि मला खूप सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळत होतं, असं तसं काय 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 तो त्याच्यामध्ये सांगतो. आणि त्यानंतर म्हणतो की नाही, ते नंतर मी करणं सोडून दिलं. त्याने करणं सोडलेलं नसतं, ते त्याच्याकडून ते स्टॉप झालेलं असतं. त्याच्या नशिबामध्ये अनेक संकट आणखीन येऊ नयेत याच्यासाठी त्याचं नशीब, त्याची ग्रहस्थिती त्याच्याकडून ते स्टॉप करवून घेते. त्याच्याकडून त्या मंत्रांचं उच्चारण जे आहे ते स्टॉप करून घेते. तर अशा वेळेला तिथे कोणाला कोणता मंत्र द्यावा, कोणत्या प्रकारचे कोणी मंत्र करावेत, कोणताही मंत्र आपण करू शकतो का, तर त्याच्याबद्दल सुद्धा काही विधान आहेत, ते सुद्धा तुम्हाला केली पाहिजेत. म्हणजे जसं
आपण सरसकट सगळ्यांना जेव्हा मंत्र देत असतो, तर त्यावेळेला मी मंत्रांच्या बाबतीत म्हणतोय, यंत्र आणि तंत्राच्या बाबतीत मी अजून बोललेलो नाही. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा कुणालाही मंत्र देत असतो, तर त्यावेळेला प्राथमिक अवस्थेमध्ये आपण उपासनेच्या देवतांचे मंत्र देऊ शकतो. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, उपासनेच्या देवतांचे मंत्र देऊ शकतो. काही वेळेला लोकांना उपासनेची देवता कोणती आणि त्याच्यामध्ये दुसरं वर्गीकरण कोणतं आहे हेच माहिती नसतं. उपासनेची देवता असते आणि त्याचंही एक दुसरं वर्गीकरण असतं. तर उपासनेच्या देवता कोणत्या आहेत हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. कसं असतं आपल्याकडे ना, असं आहे की काही वेळेला एखादी गोष्ट इथं ऐकली का लगेच दुसरीकडे जाऊन ते त्याच्यामध्ये लोक तिथे त्याचा बाजार करायला बसलेले असतात. म्हणून मला कधी कधी काही गोष्टी आहेत ना, त्या थोड्याशा आवरत्या घ्याव्या लागतात. त्याचं कारण असं आहे, म्हणजे ह्या बाबतीमध्ये बाकी शिकवताना मी तुम्हाला कधी असं केलेलं नाही, त्या उपाययोजनांचा भाग आहे म्हणून. आणि तो मी कुणालाही वैयक्तिक, आता जसं कुलकर्णी साहेबांना आवश्यकता आहे तर त्यांना वैयक्तिक सांगितलं, दिवसे मॅडमना आवश्यकता आहे त्यांना वैयक्तिक सांगितलं, दुसरा कोणाला भोईर साहेबांना आवश्यकता आहे त्यांना वैयक्तिक सांगितलं, असं आपण करू शकतो. दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला उपासनेच्या देवता म्हणजे कोणत्या देवता, तर उपासनेच्या देवता म्हणजेच त्याच्यामध्ये पहिली देवता जी आहे ती म्हणजे भगवान गणपती आहे. बरोबर आहे. गणपतीची उपासना ही प्रत्येक मनुष्य करू शकतो. गणपतीच्या उपासनेखेरीज तुम्हाला पुढे जाता येत नाही. त्यानंतर तिथे भगवान शिवाची उपासना जी आहे ती प्रत्येक मनुष्य करू शकतो. भगवान विष्णूची उपासना प्रत्येक मनुष्य करू शकतो. त्यानंतर तिथे तुम्हाला पार्वतीची उपासना जी आहे, सरस्वतीची उपासना जी आहे ती प्रत्येक मनुष्य करू शकतो. मी पार्वतीची उपासना म्हणतोय, महाकालीची नव्हे. पार्वतीची उपासना प्रत्येक मनुष्य करू शकतो, सरस्वतीची उपासना प्रत्येक मनुष्य करू शकतो, लक्ष्मीची उपासना प्रत्येक मनुष्य करू शकतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर ह्या उपासनेच्या ज्या देवता आहेत, ह्या उपासनेच्या देवतांची उपासना करत असताना आपल्याला तिथे अशा काही बंधनांची तिथे तरतूद नाहीये. म्हणजे तुम्ही कोणीही त्याच्यामध्ये ही उपासना करू शकता आणि त्याचे जे काही सात्विक मंत्र आहेत ते सात्विक मंत्र करून तुम्ही एखाद्या समस्येवरती समाधान मिळवू शकता. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की ज्या वेळेला आपण एखाद्या उपासनेच्या देवतेची उपासना करत असतो त्यावेळेला मात्र आपल्याला त्याचे परिणाम लवकर मिळत नाहीत. कधी कधी आपली समस्या अगदी तिथे अशा कगारवरती असते की आपल्याला आता करो या मरोची अशी सिच्युएशन असते आणि त्याच्यानंतर आपण जर उपासनेच्या देवतेची उपासना करायला लागलो तर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लवकर साध्य होत नाहीत. आपल्याला वाटतं की 2 महिने झाले मी मंत्र करतोय पण माझ्या परिस्थितीमध्ये किंवा माझ्या सिच्युएशन मध्ये कोणताही फरक आलेला नाही. कधी कधी आपण टेक्निकली पण मंत्र करत असतो आणि कधी कधी आपण मनापासून करत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तिथेही फरक आहे की तुम्ही टेक्निकली कोणती गोष्ट करताय आणि तुम्ही मनापासून कोणती गोष्ट करताय. जी गोष्ट आपण खरोखर मनापासून करत असतो त्याचे उत्तम परिणाम आपल्याला नेहमी मिळत असतात, मग ती उपासनेची देवता असली तरी सुद्धा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तिथे एखादी गोष्ट फक्त टेक्निकली करताय, बाबा एखाद्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलंय अमुक एक मंत्र करा, रोज करा, 108 वेळा करा, 2 माळा करा, 3 माळा करा, 1 माळ करा सांगितलेलं आहे, तर ती फक्त तुम्ही माळ करायची म्हणून तिथे करता. कधी एकदा माळ कंप्लीट होतो आणि कधी मी एकदा माझ्या कामाला लागतोय, अशा पद्धतीचं ज्या वेळेला तिथे तुम्ही उपासनेचं हे करता त्यावेळेला त्याचे परिणाम सुद्धा माणसाला लवकर मिळत नाहीत. बऱ्याचदा लोक माळेवरती मंत्र म्हणण्याचे प्रयोजन करतात, तर माळेवरती मंत्र म्हणण्याचं प्रयोजन करणाऱ्यांना माझा असा एक सल्ला आहे की तुम्ही माळेवरती जरूर मंत्र करा, पण त्या माळेचं महत्व आणि त्या माळेची जी जपणूक आहे, त्या माळेचा जो संस्कार आहे तो संपूर्ण केल्याखेरीज त्या माळेवरती उठसूट मंत्र करायला बसू नका. नाहीतर होतं असं की बैठक नाही, माळ आहे हातामध्ये, माळ घेऊन आपण कुठेही त्याच्यामध्ये पायात चप्पल, पायात बूट आणि काही घालून आपण त्याच्यामध्ये मंत्र करतोय, तर तसं करू नका. त्या माळेचं एक स्वयं महत्व असतं, कारण तुम्ही जो जो मंत्र त्या माळेवरती करत असता त्याची ऊर्जा जी आहे त्या मंत्राची त्या माळेमध्ये तिथे अंतर्भूत होत असते आणि ती ऊर्जा त्याच्यामध्ये साठवली जाते. जसं तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जसे पैसे साठवता तसंच याच्यामध्ये पण असतं. तसं तुम्ही तुमच्या आध्यात्मिक अकाउंटमध्ये पण पैसे साठवता आणि तीच ऊर्जा जी आहे ती तुमच्या त्या मुद्रेच्या मार्फत जेव्हा मंत्र आपण माळेवरती करतो त्यावेळेला त्या मुद्रेच्या मार्फत त्या मण्यांमध्ये सुद्धा साठवली जाते. जी तुळशी माळा असेल किंवा आणखीन स्फटिकाची माळा असेल, रुद्राक्षाची माळा असेल किंवा अन्य कुठल्याही तऱ्हेची माळा असेल, त्याच्यामध्ये ती ऊर्जा साठवली जाते.
कधी कधी जो मनुष्य विधिवत ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेला त्या माणसाला त्या माळेचं महत्व इतकं प्राप्त होतं आणि त्या माळेची त्याला इतकी मदत होते की केवळ ती माळ घेऊन हातात घेऊन आपल्या आसनावर जप करायला बसल्याच्या नंतरच त्याची अर्धी अधिक समस्या तिथे सुटून जाते आणि त्याला ती एक रिलॅक्सेशनची फिलिंग येते. बाकी नंतर मंत्र करायला लागल्याच्या नंतर त्याचा जो काही तिथे भाग आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतोच. परंतु ज्या वेळेला काही लोक केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये टेक्निकली त्याच्यामध्ये जप करत असतात, हल्ली आपण बऱ्याचदा बघतो की रस्त्यात जाताना हिंडताना फिरताना लोक माळ घेऊन तिथे जप करत असतात. नाही, हे दिसायलाच बरं दिसतं, पण त्याच्यामध्ये टेक्निकली हे चुकीचं आहे. तुम्हाला रस्त्यात माळ जेव्हा तुम्ही घेऊन फिरताय हिंडताय तुम्ही परिक्रमा करत नाही आहात. तुम्ही पायामध्ये चप्पल बूट जे काही घातलेलं आहे ते चामड्याचं असो का नसो, पण तुम्ही जे काही घातलेलं आहे तर तुम्ही परिक्रमा करत नाही आहात. तुमच्या आजूबाजूने जाणाऱ्या व्यक्ती शुद्ध आहेत अशुद्ध आहेत तुम्हाला माहिती नाही. गर्दीतून तुम्ही जाताय त्यांचा धक्का लागतोय त्यांचा स्पर्श होतोय हे त्याच्यामध्ये काही योग्य नाही. प्रत्येक गोष्टीचं एक तत्व असतं आणि ज्या वेळेला आपण ह्या तत्वाला अनुसरून त्या नियमांना अनुसरून काही मंत्रोच्चारण करत असतो त्यावेळेला तुम्हाला ते मंत्र फलदायी ठरतात. अन्यथा मंत्र फलदायी ठरत नाहीत. लोकांना वाटतं की आम्ही कुठेही बसून मंत्र केला तर देव एवढा स्वस्त नाहीये की तुम्ही कुठेही बसून मंत्र कराल कसंही कराल आणि तो तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच हे करेल. पण नामस्मरण केवळ स्वस्त आहे. स्वस्त आहे म्हणजे नामस्मरण जे आहे ते परमेश्वराने त्याला काळ वेळ स्थळाचं कुठलेही बंधन घातलेली नाहीत. तुम्ही रस्त्याने चालताना बोलताना तुम्ही कुठेही काम करताना कुणी गृहिणी भांडी घासते जेवण करते विठ्ठल 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 म्हणू शकते. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणू शकते. मग तिथे ओम म्हणून जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणता तर त्यावेळेला त्याला एक मंत्राचं स्वरूप प्राप्त होतं कारण ओम हे प्रणव आहे तसंच एक बीजाक्षर पण आहे. मुख्य बीजाक्षर आहे. मग त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती प्राप्त होणार असते ती होत नाही आणि त्याचे अनेकदा आपल्याला दोषही लागतात. म्हणून कुठलाही मंत्र जेव्हा तुम्ही ज्योतिषी म्हणून एखाद्याला देणार आहात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याला तो मंत्र देणं फार गरजेचं आहे. कोणीही कुठलाही मंत्र करू शकेल का? पण पहिल्यांदा तुम्ही त्याची क्षमता ओळखा, तुम्ही त्याची कपॅसिटी ओळखा. जर तुम्ही त्याची कपॅसिटी ओळखू शकलात तर नक्कीच तुम्ही त्याला तो मंत्र द्या. काही वेळेला त्याच्यामध्ये अति उग्र देवतांचे मंत्र जे आहेत ते त्याच्यामध्ये हल्ली युट्यूबला येणारे जे सगळे बाबा बुवा जे काही लोक आहेत ते अशा प्रकारे मंत्र सांगतात की मंत्र म्हणजे चॉकलेटच आहे. वाण्याच्या दुकानात घेतलं खाल्लं आणि मजा घेतली त्याची. तर तसं नाहीये ते. मंत्र ज्या वेळेला करायचा असतो तर त्यावेळेला त्याची एक पूर्व तयारी असते. मंत्र ज्या वेळेला एखादा मनुष्य एखाद्याला देतो म्हणजे समजा तुम्ही ज्योतिषी आहात आणि तुम्ही जर एखाद्या जातकाला मंत्र देत आहात तर तो मंत्र देण्याची क्षमता तुमच्यामध्ये पहिल्यांदा आहे का? तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात असं समजून जेव्हा तुम्ही त्याला मंत्र देता किंवा तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही जरी नाही समजलात तरी सुद्धा तुम्ही जेव्हा मंत्र देता तेव्हा तुम्हीच जबाबदार व्यक्ती असता हे एक लक्षात घेणं तुम्हाला आवश्यक आहे. नाहीतर होतं काय की आपण काही वेळेला त्याच्यामध्ये मंत्र देतो आणि त्यानंतर त्या जातकाला त्रास होतो. कधी कधी ज्याने दिलेला आहे ना मंत्र त्यालाही त्याचा त्रास होतो. म्हणून मंत्र देताना आणि कुठल्याही तऱ्हेच्या काही गोष्टी हे करताना सावधान. हल्ली मंत्रांच्या कार्यशाळा म्हणा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीच्या कार्यशाळा म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला सरसकट मंत्र दिले जातात. मंत्र तुम्हाला बाजारामध्ये एखादा तुम्ही 50-500 रुपयाचं पुस्तक घेतलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मंत्र बरेचसे मिळतात. शाबर मंत्रांची पण पुस्तकं बरीचशी उपलब्ध आहेत बाजारामध्ये. तिथे सुद्धा तुम्हाला तसे मंत्र मिळत असतात. परंतु होतं असं की आपल्यालाच माहिती नसतं की कोणत्या समस्येवरती कोणता मंत्र द्यावा. लोक सहज आणि सरळ शाबर मंत्र करायला लागतात. पण सहज आणि सरळ शाबर मंत्र करताना आणि त्याच्यामध्ये आहे नक्की आहे की शाबर मंत्रांमध्ये खूप शक्ती आहे. शाबरी डाबरी मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. परंतु जेव्हा तुम्ही ते शाबरी डाबरी मंत्र करत असता त्यावेळेला त्या मंत्रांचं जे काही आधीचे जे काही नियम आहेत त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन केल्याखेरीज असे मंत्र करणं चुकीचं आहे. एखाद्या योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच ते मंत्र करा. अन्यथा त्याच्यामध्ये असं काही करू नका. जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ
गायत्री मंत्राविषयी सांगितलं. बऱ्याचदा त्याच्यामध्ये गायत्री मंत्राचं उच्चारण स्त्रिया सुद्धा करतात, तर स्त्रियांनी कृपया गायत्री मंत्राचं उच्चारण करू नये आणि कुठल्याही माणसाने स्त्रियांना गायत्री मंत्राच्या उच्चारणाची तिथे त्यांना सल्ला देऊ नये किंवा तुम्ही गायत्री मंत्र करा. तर गायत्री मंत्र स्त्रियांसाठी नाही. तो जर स्त्रियांनी केला, त्या माता आहेत, तर त्याच्यामुळे तिथे त्यांना त्रास होऊ शकतो, पुढच्या पिढीला त्रास होऊ शकतो. हे त्यांना लक्षात घेतलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या स्त्रियांना निषिद्ध आहेत. इथे सगळी समानता वगैरे असं इथे काही नसतं. ज्या गोष्टींची तीव्रता आपण सहन करू शकत नाही ना, तिथे समानता विमानता, तिथे कुठला कायदा बिदा लागत नाही. जिथे फटका पडायचा तिथे दणक्यात फटका पडतो आणि मग कुणी मदतीला येत नाही. हे लक्षात ठेवा. दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे काही दोष असतात, त्यावेळेला त्याला पहिल्यांदा तुम्ही उपासनेच्या देवतांची उपासना करायला द्या. उपासनेच्या देवतांची उपासना करायला द्या. त्या उपासनेच्या देवता मी तुम्हाला सांगितल्या, त्या उपासनेच्या देवता आणि दुसऱ्या दोन ज्या देवता आहेत त्या देवतांची त्यांना उपासना करायला द्या. ती उपासनेची देवता म्हणजे त्यांची कुलदेवी आणि त्यांचा कुलदेव. ह्या दोघांची उपासना त्यांच्यासाठी अत्याधिक महत्वाची असते. आणि त्यानंतर तिथे त्यांना पितरांची सेवा करायला द्या. पितरांचे मंत्र करायचे नसतात, पितरांची सेवा करायची असते. पितरांसाठी पितरांसाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत, एकच मिनिट हं. पितरांसाठी जी काही उपासना किंवा जे काही मंत्र आहेत हे जेव्हा तुम्ही करत असता, तर त्यावेळेला तिथे तुम्हाला ते सुद्धा योग्य माणसाच्या मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. काही वेळेला आपण काय करतो की जेव्हा एखादी गोष्ट पितरांच्या साठी करत असतो, तर त्यावेळेला त्याच्याकरता आपण नेमकं काय करावं हे आपल्याला माहिती नसतं. काही वेळेला आपण फक्त पितरांचा मंत्र करत असतो. काही वेळेला लोक म्हणतात की तुम्ही रोज ओम पितृदेवताभ्यो नमः असं मंत्र म्हणा. तर ओम पितृदेवताभ्यो नमः असा जो काही मंत्र आहे, तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला मंत्र म्हणणं तसं योग्य नसतं. तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे काही विधी असतात आणि ते विधी करून तो मंत्र म्हणणं गरजेचं असतं. काही विशेष तिथींना त्या विधींचं तुम्हाला उच्चारण म्हणजे त्या विधींचं तुम्हाला हे केलं पाहिजे, तयारी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या मंत्रांचं उच्चारण केलं पाहिजे. बरोबर आहे. तसंच तुम्हाला उपासनेच्या ज्या देवता आहेत त्या देवतांची उपासना करताना त्यांचे जे सात्विक मंत्र आहेत, पुन्हा एकदा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, त्यांचे जे सात्विक मंत्र आहेत ना, ते सात्विक मंत्र करण्यामध्ये तुम्ही जास्ती स्वारस्य दर्शवलं पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही त्या देवतांचा एखादा तांत्रिक मंत्र कराल आणि तो तांत्रिक मंत्र केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्रास होईल. कोणताही तांत्रिक मंत्र करताना योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुरुषांनी साधारणपणे या उपासनेच्या देवतांचे सुद्धा त्यांनी बीज मंत्रयुक्त जर मंत्र केले तर त्यांना ते लाभदायक ठरतात. स्त्रियांनी स्तोत्रांचं उच्चारण जास्तीत जास्त करावं आणि त्याच्यानंतर जे देवतांचे मंत्र आहेत ते मंत्र त्याच्यामध्ये जर बीज मंत्र त्याच्यामध्ये डायल्यूट केलेले असतील, काही वेळेला बीज मंत्र जे आहेत ते आपल्याकडे डायल्यूट करून दिले जातात, तर तशा प्रकारे त्याच्यामध्ये डायल्यूट करून तुम्हाला त्या मंत्रांचं हे केलं पाहिजे. आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मंत्राच्या माध्यमातून करत असता त्यावेळेला ज्या देवतेचा तुम्ही मंत्र करत आहात, तर त्या देवतेचा मंत्र करण्याच्या आधी तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेव या दोन्ही देवतांच्या बाबतीमध्ये या दोनही देवतांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही वेळेला इथे त्यांना प्रार्थना करून, त्यांना सांगून, त्यांना साक्ष ठेवून, संकल्प करून जर तुम्ही मंत्र केलेत या उपासनेच्या देवतांचे, तर ते तुम्हाला अति लाभदायक ठरतात. त्यानंतर जर ग्रहांचे मंत्र करायचे असतील, जर ग्रहांच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी
करायच्या असतील तर ग्रहांच्या माध्यमातून काही गोष्टी करताना आपल्याला तिथे ग्रह, त्या ग्रहाचा अधिपती देव कोण आहे त्या देवाची आणि त्या ग्रहाची जर उपासना आपण केली तर आपल्याला त्याचा अधिक चांगला रिझल्ट मिळू शकतो. जसं मंगळ ग्रहाची एखाद्याला उपासना करायची आहे, जर मंगळ ग्रहाची एखाद्याला उपासना करायची असेल तर त्यावेळेला तिथे त्याने मंगळ ग्रहाची उपासना करताना गणपतीला स्मरण करून आणि गणपतीचा एखादा मंत्र करून मग जर त्याने मंगळ ग्रहाची उपासना केली तर त्याला ती अतिशय लाभदायक ठरू शकते. आणि तो जो मंत्र करतोय, पुरुष असेल तर त्यांनी बीज मंत्र करावा आणि स्त्री असेल तर तिने पुराणोक्त मंत्र करावा, कारण पुराणोक्त मंत्रामध्ये पण बीजाक्षर आहेत पण ती डायलोग केलेली. जसं मंगळाचा मंत्र आहे धरणी गर्भ संभूतम, पण त्याच्यामध्ये ते श्लोकाच्या माध्यमातून बीज मंत्र जे आहेत ते बीज मंत्र त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि ते ऍड केलेले बीज मंत्र तुम्हाला तेवढे मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जित करत नाहीत. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमार शक्ती हस्तम च मंगल प्रणमाभ्याम. आणि मंगळाचा जो बीज मंत्र आहे ओम क्राम क्रीम क्रॉम सा भौमाय नमः, हा जो मंत्र आहे हे दोन मंत्र बीज मंत्र पुरुषांनी करावा आणि जो पुराणोक्त मंत्र आहे तो पुराणोक्त मंत्र त्याच्यामध्ये तुम्हाला जसं स्त्रियांना करणं योगकारक आहे. त्यांनी जर तो केला तर तो त्यांच्यासाठी व्यवस्थित लाभदायक राहतो. ओके. आणि जेव्हा एखादी समस्या असेल जसं की कुठल्या ग्रहांचे योग आहेत काय आहेत तर माणसाची अडचण नेमकी कुठल्या ग्रहाच्या माध्यमातून आहे, कोणत्या स्थानाच्या माध्यमातून आहे, त्याच्या पत्रिकेमध्ये नेमके कोणते योग आहेत, हे योग आपण जर त्याच्यामध्ये अभ्यासले आणि ते योग अभ्यासल्याच्या नंतर जर आपण त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्याला तिथे मंत्र दिले तर ते मंत्र त्याने केल्याच्या नंतर त्याला नक्की त्याच्यामध्ये चांगल्यापैकी फळ मिळू शकतं. काही वेळेला काही जातक जे आपल्याकडे येतात तर त्यांनी आधीच कुठल्या ना कुठल्या तरी देवतेची उपासना केलेली असते आणि त्याच्यामुळे त्यांची क्षमता त्यांची शक्ती उत्तम असते, परंतु तत्कालिक परिस्थितीमध्ये त्यांना समस्येला सामोरं जावं लागलेलं असतं. त्यावेळेला जातकाला कोणती समस्या आहे आणि तो त्याच्यामध्ये कोणत्या देवतेची उपासना आधी करत होता, त्याच्या माध्यमातून त्याला काय परिणाम मिळाले, या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपण त्याला पुढच्या काही अन्य देवतांची उपासना जी आहे ती अन्य देवतांची उपासना आपण त्याला देऊ शकतो. पण ती उपासना देताना तुम्ही कशी ती उपासना त्याला देताय याच्यामध्ये सुद्धा इथे काही गणित आहेत, की असंच तुम्ही उठसूट मंत्र हा त्याला ते दिला, तो मंत्र उठसूट त्याला दिला तर तसं करून चालत नाही. त्याच्यामध्ये काही गणित आहेत, त्या गणितांनुसारच तुम्ही त्याला ती नियम आहेत, गणित आहेत म्हणजे नियम आहेत, त्या नियमांनुसारच तुम्हाला त्याला ते मंत्र द्यावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही ते मंत्र त्याला देता त्याच्यानंतर तिथे पुन्हा आपल्याला या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करता येतात. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे झूम मध्ये, तर मीटिंग जी आहे ती मला वाटतं 10 मिनिटात संपेल. तर जर मीटिंग आता संपली 10 मिनिटामध्ये म्हणजे एक पुढच्या 2-3 मिनिटात मीटिंग संपेल, तर ती संपली तर तुम्ही परत सेम लिंकला रिजॉईन करा. सेम लिंकला हो तुम्ही सर. ओके. तिथे तर म्हणजे मेसेज आता तुम्ही जे सांगितलं सर, ह्याचा अर्थ असा झाला की जो पत्रिकेचं वाचन नीट करतो, ज्याला मंत्रांची चांगली माहिती, त्या विधींची माहिती आहे, त्याच्याकडनंच हा सल्ला घेणं हे जास्त चांगलं. अधिक चांगलं. काही वेळेला फक्त माणसाला पत्रिका वाचता येते पण त्याला काही त्याच्यावरती उपाययोजना देता येत नाही. आणि जर उपाययोजना देता येत नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये माणसाची समस्या सुटणार कशी. तुम्हाला सर्दी झाली, खोकला झालाय, तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, ज्योतिषाने पण तेच ओळखलं. पण त्या सर्दी खोकल्यावर तुम्हाला उपाय काय द्यायचा हे जर त्या ज्योतिषाला कळलं नाही, त्या डॉक्टरला कळलं नाही, तर मग त्याचा फायदा काहीच नाही. असं ओके. येस सर, थँक्यू. आणि एक लक्षात ठेवा नेहमी, की जसं मी आता तुम्हाला म्हटलं की उपासनेच्या देवता, तर उपासनेच्या देवता ह्या कधीही बदलत नाहीत हा. तुम्ही
विष्णू रूपामध्ये सुद्धा कुठल्या देवतांची उपासना करावी, रामाची करावी, कृष्णाची करावी, विष्णूची करावी, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर तुम्हाला जर वाटलं की नरसिंहाची उपासना करावी, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडं विचार करायला पाहिजे, कारण ती उपासनेची देवता नाहीये. कारण भले भले तांत्रिक, भले भले मांत्रिक जे आहेत, ते भगवान नरसिंहाची उपासना करण्यासाठी तिथे घाबरतात, किंवा तसा प्रकारचा सल्ला देण्यासाठी सुद्धा घाबरतात. तर त्याच्याकरता तुम्हाला थोडासा विचार केला पाहिजे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासपूर्वकच पुढे दिल्या पाहिजेत. जर एखाद्यामध्ये खरोखर क्षमता नसेल, तर असा प्रयोग करून चालणार नाही. नाहीतर तुम्ही त्याला द्याल नरसिंहाचा मंत्र आणि त्याच्यानंतर मग तिथे तो जर उग्र झाला आणि घरातच सगळ्यांना तिथे दणकवायला लागला, तर मग करणार काय? असं आहे. हं? आता जर मीटिंग एंड झाली तर पुन्हा तुम्ही रिजॉईन करा. आलं लक्षात? सेम लिंक रिजॉईन करा, कारण काहीतरी मला इथे प्रॉब्लेम दिसतो. ओके. बरं, बोला. गजरे साहेब, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार सर. हा, आता नमस्ते. आपण उपाययोजनाचा जो काहीतरी विषय आपला चालू आहे त्यामुळेच त्या अनुसरून एक विचारतो. माझ्याकडे एक परवा पत्रिका आली होती. हा, त्यामध्ये तो 8 वर्षाचा मुलगा आहे छोटा. तर दोन हा. वर्षापर्यंत तो बोलत होता हा, आणि आता त्याची एकदम तो अजिबात बोलतच नाही. त्याची वाचाच त्याची एकदम ही झाली. 8 वर्षापर्यंत बोलत होता? 8 वर्षापर्यंत बोलत होता म्हणाले तुम्ही? हॅलो. हा, 8 वर्षापर्यंत बोलत होता असं म्हणाला तुम्ही? हॅलो. हा. हॅलो. नाही नाही 8